हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026 वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरतीमध्ये जे तुमचं शिपाई हमाल पद आहे त्या शिपाई हमाल पदासाठी आवश्यक असणारे असे महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहे. आणि हे सर्व PYQ आहेत, हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहायचा आहे. आणि या सिरीजमधील हा दुसरा भाग आहे. यापूर्वीचा पहिला भाग जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेली आहे, तिथे जाऊन तो भाग देखील पहा, महत्त्वाचा आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न पहा. 1939 मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी कोणता पक्ष स्थापन केला? तर तो पक्ष आहे फॉरवर्ड ब्लॉक. राईट आन्सर ऑप्शन 2 फॉरवर्ड ब्लॉक. ओके, कधी स्थापन केलेला आहे? 1939 मध्ये. कोणी स्थापन केला? सुभाषचंद्र बोस यांनी. आणि काय केलं होतं 1939 मध्ये? काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती. समोरचा प्रश्न पाहूया. पंजाब केसरी म्हणून कोण ओळखले जातं? पंजाब केसरी म्हणून लाला लजपतराय यांना ओळखले जातं. राईट आन्सर ऑप्शन 2 लाला लजपतराय. लाला लजपतराय यांना त्यांच्या धाडसी नेतृत्वामुळे पंजाब केसरी ही उपाधी देण्यात आलेली आहे. ओके, एक लाल बाल पाल त्रिये पहा. लाल बाल पाल त्रियेमधील लाला लजपतराय हे लाल आहेत. बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक, आणि पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल. हे तुम्हाला विचारलं जातं, हे देखील इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. 1857च्या उठावात सर्वप्रथम बलिदान कोणी दिले? 1857च्या उठावात सर्वप्रथम बलिदान दिलेलं आहे मंगल पांडे यांनी. राईट आन्सर ऑप्शन 3 मंगल पांडे. ओके, 1857च्या बंडाची पहिली ठिणगी पेटवली होती ती सर्वप्रथम मंगल पांडे यांच्या बलिदानाने. हे आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, परीक्षेमध्ये हे डायरेक्ट विचारलं जातं. समोरचा प्रश्न. भारताची पहिली महिला राज्यपाल कोण? पहा, आपल्या भारताची कोणत्याही राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत? तर त्या आहेत सरोजिनी नायडू. राईट आन्सर ऑप्शन 2 सरोजिनी नायडू. ओके, या कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत? तर त्या उत्तर प्रदेश. ओके, उत्तर प्रदेश या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत, म्हणजेच भारतातील पहिल्या महिला राज्यपाल आहेत. आणि जर मी तुम्हाला विचारलं भारतातील पहिल्या मुख्यमंत्री, ओके, भारतातील कोणत्याही राज्याच्या पहिल्या महिला, हे लक्षात ठेवा, पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्या आहेत सुचेता कृपलानी. ओके, त्या आहेत सुचेता कृपलानी. आणि राज्य कोणतं आहे मित्रांनो? तर ते राज्य देखील आहे उत्तर प्रदेशच. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. तर मित्रांनो, ही जी भरती आहे तुमची ती कितवी लेवलवर आहे? तर ती आहे 7वी लेवलवर. ओके, आणि किती मार्क्ससाठी आहे? तर त्यासाठी आहेत ते 30 गुण. आणि किमान गुण तुम्हाला किती आवश्यक आहेत? तर किमान गुण आवश्यक आहेत 15. ओके, तर आपण काय करायचं मित्रांनो, किमानवर राहायचं नाही, आपण जवळजवळ 28 ते 29 गुण मिळवूनच राहायचे. अशाच पद्धतीचे प्रश्न येणार आहेत. जर तुम्ही 2023चा जर शिपाई पदाचा मुंबई उच्च न्यायालयाचा पेपर पाहिला तर त्यामध्ये पहा, एकही गणिताचा प्रश्न नव्हता, फक्त मराठीचा एक प्रश्न होता आणि बाकी जे प्रश्न होते 29 ते सर्व GK GS चे प्रश्न होते. 2024 मध्ये एक गणिताचा प्रश्न होता आणि 2025 ची जी भरती होती त्यामध्ये देखील एकच गणिताचा प्रश्न, म्हणजे एक गणित आणि एक मराठीचा प्रश्न होता. अशा पद्धतीचे प्रश्न आणि बाकी जे होते ते टोटल 28 GK GS चे प्रश्न होते, जे आपण आत्ता घेतोय ते. त्यामुळे हे प्रश्न करणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि अशाच प्रश्नांचा आपण 2000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे, जो तुमच्या या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण टोटल महत्त्वाचे सर्व प्रश्न घेतलेत, म्हणजे परीक्षा भिमुख असतील तेच प्रश्न आहेत. ते 2000 वन लाइनर प्रश्न घ्यायचे. ते तुम्हाला कसे मिळणार आहेत? तर त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आणि यासाठी फक्त आणि फक्त 69 रुपीज इतकी माफक फी आपण ठेवली. तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर पेमेंट करून 69 रुपीज पे करायचे
आणि आपल्याला सांगायचं आहे आणि तुम्हाला व्हॉट्सअपवरच या 2001 प्रश्नांचा महाप्रश्नसंचाची PDF दिली जाईल, ती तुम्ही प्रिंट करून रीड करू शकता, हे लक्षात घ्या. त्यामुळे आत्ताच हा प्रश्नसंच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. आता पहा, माउंट एव्हरेस्ट 2 वेळा चढाई करणारी पहिली महिला कोण आहे? तर ती महिला आहे संतोष यादव. राईट आन्सर ऑप्शन 2 संतोष यादव. संतोष यादव या माउंट एव्हरेस्ट 2 वेळा सर करणाऱ्या जगातील पहिल्या महिला आहेत, हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर समोरचा प्रश्न VIP प्रश्न आहे. तुम्ही फक्त उच्च न्यायालयच नाही तर कोणतीही परीक्षा घ्या. ब्राह्मो समाज यावर प्रश्न येतो आणि ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली हा प्रश्न असतोच. मग आता इथे प्रश्न आहे, ब्राह्मो समाज स्थापनेचे श्रेय कोणाला जातं? ते जातं राजा राममोहन रॉय. ओके, राईट आन्सर ऑप्शन 2 राजा राममोहन रॉय. पुढे जाऊन तुम्हाला विचारतील स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली, बट कधी गेली, साल कोणतं होतं? तर ते साल आहे 1828. आणि आधुनिक भारताचा जनक हे कोण आहेत तुम्हाला विचारतील. आधुनिक भारताचा जनक कोण आहेत? तर ते आहेत राजा राममोहन रॉय. हे यांच्यापासून प्रश्न आहेत महत्वाचे. ओके, तर समाजातील अंधश्रद्धांविरोधात 1828 मध्ये राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव काय आहे? स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव आहे मूळशंकर. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 मूळशंकर. आर्य समाजाचे संस्थापक. ओके, सरळ सरळ विचारतात आर्य समाजाची स्थापना कोणी केली? ओके, आर्य समाज आणि या आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर ती केली आहे स्वामी दयानंद सरस्वती. ओके, आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव आहे मूळशंकर. समोरचा प्रश्न, वेदांकडे परत चला असा नारा कोणी दिला? वेदांकडे परत चला हा नारा दिलेला आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनीच. राईट आन्सर ऑप्शन 2 स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी हिंदू समाजातील सुधारणा म्हणून वेदांकडे परत चला हा नारा दिलेला आहे. समोरचा प्रश्न पाहूया. रामकृष्ण मिशन कोणी स्थापन केले? रामकृष्ण मिशन स्थापन केलेलं आहे स्वामी विवेकानंद यांनी. राईट आन्सर ऑप्शन 2 स्वामी विवेकानंद. आपले गुरु रामकृष्ण हे जे रामकृष्ण परमहंस आहेत ते स्वामी विवेकानंद यांचे गुरु आहेत आणि आपल्या गुरु रामकृष्ण परमहंसांच्या शिकवणीवर आधारित रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. आता कधी केली? तर ती केलेली आहे 1897 मध्ये. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. पंजाब, हरियाणा, राजस्थान या भागात दिसणाऱ्या धुळींच्या वादळांना काय म्हणतात? त्याला म्हणतात आंधी. राईट आन्सर ऑप्शन 3 आंधी. उत्तर पश्चिम भारतात उन्हाळ्यात उष्णतेमुळे धुळींची वादळे उठतात आणि या धुळींच्या वादळांना उत्तर पश्चिम भारतात आंधी म्हणतात. समोरचा प्रश्न, सूचीपर्णी जंगलांचा सर्वाधिक उपयोग कोणत्या उद्योगात होतो? सूचीपर्णी जंगलांचा सर्वाधिक उपयोग होतो कागद निर्मितीमध्ये. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 कागद निर्मिती. सूचीपर्णी वृक्षांपासून पल्प मिळत असल्याने कागद उद्योगासाठी हे प्रमुख जंगले मानली जातात मित्रांनो. समोरचा प्रश्न, काळी माती कोणत्या खडकांच्या अपक्षयातून तयार होते? काळी माती ही बेसाल्ट खडकांच्या अपक्षयातून तयार होते. राईट आन्सर ऑप्शन 2 बेसाल्ट. ज्वालामुखीजन्य बेसाल्ट खडकांच्या अपक्षयातून काळी माती तयार होते. समोरचा प्रश्न, कोणत्या प्रदेशात सर्वात जास्त तापमान आणि सर्वात कमी पर्जन्य आढळतं? तर पहा, कोणत्या प्रदेशात सर्वात जास्त तापमान आणि सर्वात कमी पर्जन्य आढळतं? तर तो प्रदेश आहे वाळवंट. साहजिकच आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 वाळवंट. वाळवंटी प्रदेशात आर्द्रता कमी असल्याने तापमान अत्यंत जास्त असतं आणि पाऊस अत्यल्प असतो. समोरचा प्रश्न पाहूया. जगातील सर्वात लांब कालवा कोणता? जगातील सर्वात लांब कालवा आहे सुएझ कालवा. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 सुएझ कालवा. भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र यांना जोडणारा सुएझ कालवा
हा जगातील सर्वात लांब कालवा मानला जातो? समोरचा प्रश्न. भारतातील सर्वाधिक सोने उत्पादन कोणत्या राज्यात होते? केजीएफ तुम्हाला चित्रपट पाहिलेला आहे, केजीएफ मूवी, केजीएफ पिक्चर. तर पहा, भारतातील सर्वाधिक सोने उत्पादन हे कर्नाटक राज्यामध्ये होतं. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 कर्नाटक. ओके, तर केजीएफ म्हणजेच काय? कोलार गोल्ड फील्ड्स, बरोबर. केजीएफ पिक्चरमध्ये, केजीएफ मूवीमध्ये, केजीएफ चित्रपटामध्ये आपण पाहिले, केजीएफ मुळे कर्नाटक हे भारताचे प्रमुख सोने उत्पादक राज्य आहे. समोरचा प्रश्न. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे शुक्र. VIMP प्रश्न आहे हा देखील, बऱ्याच वेळा विचारलाय बरं मित्रांनो. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 शुक्र. ढगांच्या परावर्तन क्षमतेमुळे शुक्र ग्रह अत्यंत तेजस्वी दिसतो. समोरचा प्रश्न. तर मित्रांनो, हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे. आपला 2000 वन लाईनर जो प्रश्न आपण महाप्रश्न संच बनवलेला आहे, हा 2000 वन लाईनर महाप्रश्न संच तुमच्या बऱ्याच मित्रांनी घेतलेला आहे. हा महाप्रश्न संच तुमच्या बऱ्याच मित्रांनी घेतलेला आहे. तुम्ही मागे राहू नका. तुमच्या या परीक्षेसाठी हा प्रश्नसंच खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त 69 रुपीजमध्ये हा प्रश्नसंच घ्यायचा आहे आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्यायची. आता पहा, बल्लारपूर चंद्रपूर येथे कोणत्या उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे? तर तो उद्योग आहे वृत्तपत्र कागद. राईट आन्सर ऑप्शन 3 वृत्तपत्र कागद. बल्लारपूर पेपर्स मिल्स ही भारतातील मोठी वृत्तपत्र कागद निर्मिती कंपनी आहे. समोरचा प्रश्न पाहूया. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 8 मिनिटे 20 सेकंद लागतात, इतका वेळ लागतो. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 8 मिनिटे 20 सेकंद. समोरचा प्रश्न. प्रेयरी प्रदेशाला कोणत्या नावाने ओळखले जाते? प्रेयरी प्रदेशाला भाकरीची टोपली म्हणून ओळखले जातं. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 भाकरीची टोपली. धान्य उत्पादनासाठी प्रसिद्ध असल्याने प्रेयरी प्रदेशाला ब्रेड बास्केट, ओके, ब्रेड बास्केट असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचंय. तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारताची पहिली महिला राज्यपाल कोण? ओके, आन्सर कमेंट करा. भारताची पहिली महिला राज्यपाल कोण आहे तुम्हाला आन्सर कमेंट करायचंय. आणि याचबरोबर तुम्हाला भारताच्या पहिल्या मुख्यमंत्री कोण आहेत ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहिला प्रश्न लक्षात घ्या, भारताची पहिली महिला राज्यपाल, आणि दुसरा भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री. दोन्ही प्रश्नांचं उत्तर कमेंट करायचंय तुमच्यासाठी. समोरचा प्रश्न. भारतातील सर्वाधिक सोने उत्पादन कोणत्या राज्यात होते? भारतातील सर्वाधिक सोने उत्पादन तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोणतं राज्य आहे. आन्सर कमेंट करायचे. डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे, आन्सर कमेंट करा. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, ही जी तुमची भरती आहे ती आहे 7वी पासवर. ओके, आणि गुण किती आहेत? तर यासाठी आहेत 30 गुणांची परीक्षा आणि किमान गुण आहेत 15. पण आपल्याला 28 ते 29 मार्क मिळवायचेच आहेत आणि आपण ते मिळवणारच आहेत. फक्त हे व्हिडिओ आपले व्यवस्थित तुम्ही रेग्युलरली पाहत चला. आणि त्यासोबत तुम्हाला काय करायचंय, आपण जो 2000 वन लाईनर प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे तो तुम्ही घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला परीक्षेसाठी काय याचा उपयोग आहे, तर यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन होणार आहे. ओके, कमी वेळात जास्त रिव्हिजन होणार आहे, त्यासाठी हा प्रश्नसंच महत्त्वाचा आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त 69 रुपीज इतक्या माफक फीमध्ये हा प्रश्नसंच घ्यायचा आहे. कारण जो तुमचा सिलेबस आहे मुंबई उच्च न्यायालय भरतीचा, त्या सिलेबससाठी, शिपाई पदासाठी, हमाल पदासाठी
हे 2000 वन लाईनर प्रश्न खूप महत्त्वाचे, त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. हा महाप्रश्न संच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 वर फोकस करून मुंबई उच्च न्यायालय भरतीमध्ये जे शिपाई हमाल पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे PYQ प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये फुल डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. हे सर्व PYQ आहेत, हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.